आरोग्यं धनसंपदा याप्रमाणे मनुष्याचे आरोग्य उत्तम असेल तर तीच त्याची खरी दौलत असे म्हटले जाते। मग आपले आरोग्य निरोगी जपायचे असेल तर नेमकं काय करायला हवं हे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांना माहीत असतंच। मात्र काही कारणास्तव एखाद्या व्यक्तीला एखादा आजार जडलाच तर त्यासाठी योग्य उपचार आणि योग्य डॉक्टरांची गरज भासते। आपल्या परिसरात असे अनेक उत्तमोत्तम डॉक्टर्स आहेत जे समाजासाठी रुग्णांच्या सेवेत अविरत कार्यरत असतात। त्यापैकी एक सुप्रसिद्ध आणि विश्वसनीय हॉस्पिटल म्हणजे गणेशपूर गल्ली शहापूर बेळगाव येथील सिद्धी हॉस्पिटल। डॉक्टर प्रशांत धोंगडी हे या सिद्धी हॉस्पिटलचे संस्थापक आणि संचालक असून हॉस्पिटलची स्थापना करण्याआधी ते भारतीय सैन्य दलात भारत मातेच्या सुपुत्रांच्या म्हणजेच सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन काही वर्ष सेवा बजावली आहे। त्यामुळेच आपसुकच डिसिप्लिन आणि कामात तत्परता डॉक्टर प्रशांत धोंगडी यांच्या अंगी बांधले गेले आहेत। यामुळे कदाचित सिद्धी हॉस्पिटलमध्ये आलेले रुग्ण उपचार घेऊन घरी परत जातेवेळी समाधानी दिसून येतात। आपल्यासोबत इतर उच्च शिक्षित डॉक्टरांना घेऊन त्यांच्या सहकार्याने रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे। सिद्धी हॉस्पिटल हे एक इंटेन्सिव्ह आणि ट्रॉमा केअर सेंटर असून डॉक्टर प्रशांत धोंगडी यांनी MBBS आणि MDची पदवी घेतली आहे। ते येथे गेल्या 5 वर्षापासून कन्सल्टिंग फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट म्हणून सामान्य आजारासह आपत्कालीन परिस्थितीत 24x7 रुग्णांची सेवा उत्तम आणि अल्प किमतीत उपचार करतात। सिद्धी हॉस्पिटल हे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून यांच्याकडे सुसज्ज ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे। यामुळे प्रसूती, हाडांचे आजार, मधुमेह आणि रक्तदाब यासह कॅन्सरसारखे अनेक आजारावर अनेक वैद्यकीय सेवा इथे पुरवल्या जातात। याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तरुण भारत सोशल मीडिया टीमने यांची खास भेट घेतली। चला तर जाणून घेऊयात या सिद्धी हॉस्पिटलबद्दल। नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत धोंगडी, एक्स मेजर इंडियन आर्मी मेडिकल कोर, MBBS MD माझी क्वालिफिकेशन आहे आणि मी सध्याला सिद्धी हॉस्पिटल जे गणेशपूर गल्ली शहापूरमध्ये स्थापित आहे त्या हॉस्पिटलचा मी कन्सल्टंट आणि संचालक डायरेक्टर पण आहे। हे हॉस्पिटल साधारण आम्ही 10 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केलं होतं। एक हॉस्पिटल व्हावं म्हणून एक प्रत्येक डॉक्टराचं स्वप्न असतं, ते देखील माझंही होतं। खरं हे स्वप्न पूर्तीच्या अगोदर घरातल्यांचं प्लस माझं एक आणखीन एक स्वप्न होतं की एक देश सेवा करण्यासाठी। त्यामुळे मला अगोदर मी आर्मीमध्ये एक 5 वर्ष सेवा केली 2009 ते 14 पर्यंत। त्याच्यानंतर मी KLEमध्ये JNMCमध्ये नोकरीसाठी रुजू होतो। तिथे 5 वर्ष नोकरी केल्यानंतर मी 2019मध्ये हा हॉस्पिटल स्थापित करून मग आपली पूर्ण टाईम प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये मी चालू केली। माझं खुदचं क्वालिफिकेशन MBBS MD आहे। माझे वडीलसुद्धा डॉक्टर आहेत, डॉक्टर श्रीधर वाय धोंगडी। ते एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, पण ते आता सध्याला प्रॅक्टिस करत नाही आहेत, पण ते हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशन कामामध्ये माझी मदत करतात। पेशंटांचं देखरेख, पेशंटांची देखभाल, OPD चालवणं, IPD बघणं, पेशंटांबरोबर वार्तालाप करणं, हे सगळं मी माझ्या अंडरमध्ये ठेवलेलं आहे। सिद्धी हॉस्पिटल हे 2019मध्ये आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा एक छोटं हॉस्पिटल, फक्त 5 बेडचं हॉस्पिटल, वरती आम्ही डे केअर म्हणून हॉस्पिटल चालू केलं होतं। ह्या एरियामध्ये एक MD डॉक्टरची कमतरता लोकांना जाणवत होती आणि त्या हिशोबाने आम्ही स्टडी करून ह्या एरियामध्ये हा हॉस्पिटल काढला। आम्हाला ह्या एरियामध्ये जसा जसा प्रतिसाद मिळायला लागला तसं आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये थोडी व्यवस्था, फॅसिलिटीज, त्यांची नवीन टेक्नॉलॉजी, इक्विपमेंट्स तसं आम्ही वाढवत गेलो। आणि करोना काळामध्ये जवळजवळ जून 2020मध्ये आम्ही हा ग्राउंड फ्लोअरमध्ये पण आम्ही पूर्ण हॉस्पिटल चालू केलं। इथे ICU, ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, एक रिकव्हरी रूम, ग्राउंड फ्लोअरमध्ये वेटिंग आणि कन्सल्टेशन चालू केलं। वरच्या फ्लोअरमध्ये आम्ही लॅबॉरेटरी चालू केली। आणखीन एक सेमी प्रायव्हेट रूम आणि जनरल वॉर्ड सहित आमच्याकडे आज 20 बेडचं हॉस्पिटल आहे।
ह्याच्यानंतर आम्हाला थोडं एक मेडिकल दुकानचं पण थोडंसं कमतरता जाणवत होती, कारण का लोकांना आता खासबागच्या नाक्यावर जाऊन किंवा शापूरमध्ये सर्कलला जाऊन वगैरे मेडिसिन घेऊन येत होते. त्यामुळं आम्ही समोर हॉस्पिटलच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला एक दुकान भाड्याने घेऊन तिथे आम्ही मेडिकलचं दुकान चालवतो. आमच्याकडे आजपर्यंत 500हून अधिक ऑपरेशन झालेले आहेत. 3000हून अधिक रुग्ण भरती होऊन सगळे बरे होऊन गेलेले आहेत. थोडेफार रुग्ण जे एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये आलेले आहेत, थोडेफार ते सगळ्या हॉस्पिटलमध्ये कमी जास्त होतच, तेही आमच्या हॉस्पिटलमध्ये पण डेली रुटीन प्रॅक्टिसमध्ये झालेले आहेत. आमच्याकडे पेशंटचा वाढता प्रतिसाद, एक पेशंट ठीक होऊन गेलं की आणखीन एक पेशंट आम्हाला घेऊन येते आणि तीच आमची खरी कमाई म्हणे आम्ही म्हणतो. हॉस्पिटलचे रेट्स आजकालचे जे तुम्ही हॉस्पिटलचे रेट कम्पेअर केले तर आम्ही एकदम अल्प दरामध्ये पेशंटांचं किती पेशंटना चांगलं ट्रीटमेंट होईल त्या हिशोबाने आम्ही करून द्यायचा प्रयत्न करतो. आमच्याकडे आता सध्याला हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आहे जो 2-in-1 आहे, म्हणजे अडल्ट पण होऊ शकतोय आणि पिडॅट्रिक म्हणजे लहान बाळांना पण उपयोग होऊ शकतोय. त्या व्हेंटिलेटरमध्ये आपल्याकडे हाय फ्लो ऑक्सिजन टेक्नॉलॉजी पण आहे, प्लस ते बायपॅप पण आहे, सीपॅप पण आहे आणि इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटर म्हणजे जे घशामध्ये पाईप घालून पेशंटला बेशुद्ध करून जो व्हेंटिलेटर लावायला लागतो तोही व्हेंटिलेटरची फॅसिलिटी त्याच्यामध्ये आहे. आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये अत्याधुनिक 1K/1K सियाम आहे, मेडिऑन कंपनीचा सियाम आहे, जो अतिशय क्लिअर दृश्य देतो ऑपरेटिंग डॉक्टरांना. जेव्हा कुठल्याही हाडाचं ऑपरेशन किंवा किडनीमधनं स्टोन काढण्याचं ऑपरेशन चालू असतं तर त्यांना हा सियाम खूप मदत करतो आणि एकदम त्याची जी इमेज क्वालिटी आहे ती सुपिरियर क्वालिटीची आहे. आमच्याकडे अनेस्थेसियाच्या वेळेस पेशंटला कधी फुल भूल द्यायला लागते, त्याला जनरल अनेस्थेसिया म्हणून म्हणतो आम्ही. त्यावेळेस आमच्याकडे पेशंटला त्याच्यावर मॅनेज करण्यासाठी एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची अनेस्थेसिया मेडिऑन कंपनीची अनेस्थेसिया वर्कस्टेशनसुद्धा आहे. त्यामुळं आम्हाला पेशंटला हँडल करणं, पेशंटला अनेस्थेसिसला पेशंटला अनेस्थेसिया देणं आणि अनेस्थेसियामधनं बाहेर काढणं हे अगदी सोपं आणि सिम्पलमध्ये प्रमाणात केलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे जवळजवळ 7 ते 8 आया आहेत आणि माझं हॉस्पिटल जे आहे हे दिवसातून 3 ते 4 वेळा क्लीन होतं. त्यामुळे रोज पेशंटकडच्या कचऱ्याची बॅग्स चेंज होतात. आणखीन आता जो हा पाऊस काळ चालू झालेला आहे त्यामुळे आता डेंग्यूचे प्रमाण खूप वाढत आहेत. प्लस ह्याच्या अगोदर आपल्याकडे कावीळ आणि गॅस्ट्रो हे पेशंट्स खूप होते, कारण काय जे पाणी राहिलं होतं ते तळातलं पाणी होतं. आणि आमच्या सिद्धी हॉस्पिटलमध्ये मी जनरल मेडिसिन विभाग बघून घेतो, जे डायबिटीज, हार्ट किंवा श्वासकोशचे पेशंट, मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो पेशंट हे सगळे मी हँडल करतो. ह्याच्या व्यतिरिक्त माझे सहकारी डॉक्टर जे आहेत ते येऊन रेग्युलरली ऑपरेशन्सच्या वेळेस त्यांचं जे केसी आहेत ते हँडल करतात किंवा त्यांची जी OPDचे टायमिंग आहेत ते बघतात. गायनेकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये जे मॅडम आहेत ते येऊन त्यांचं गायनेकॉलॉजी डिपार्टमेंट बघून घेतात. नवजात शिशूचे डॉक्टर व्यवस्थित बघून पहिला त्यांच्या आपल्याकडनं काही दुर्लक्षपणा न होणं हे सगळं बघून घेऊन व्यवस्थित करतं. आपल्याकडे आपण आता सध्याला ऑन्कोलॉजी पण विभाग चालू केलेला आहे, जिथे कॅन्सर रुग्णांचे ऑपरेशन पण होतात. जे आपल्याकडे जे ऑपरेशननी ठीक होणारे रुग्ण आहेत कॅन्सरचे ते आपण करतो. आणखीन आपल्याकडे युरॉलॉजी विभाग पण आहे, जिथे स्टोनचं ऑपरेशन, जिथे मूत्रपिंडाचा त्रास, ओके, आणि प्रोस्टेट हे जे वयस्कर पुरुषांमध्ये दिसलं जातं त्याचाही ऑपरेशन आपल्याकडे केले जातं. ह्याच्या व्यतिरिक्त कुठलेही ॲक्सिडेंट केसेस असो, कुठलेही फ्रॅक्चर केसेस असो, त्याचाही ट्रॉमा सेंटर आहे. तिथेही आपल्याकडे अस्थिरोगीवर तज्ञ डॉक्टर आहेत, ते पण इलाज करतात. आपल्याकडे सर्व सुविधायुक्त, सर्व नियंत्रणीय उपयुक्त असं हॉस्पिटल आहे आणि कधीही 24 तास सेवा असणारे हॉस्पिटल आहे. 24 तास माझ्याकडे ड्युटी डॉक्टरसुद्धा आहेत जे हॉस्पिटल बघून घेतात. असं कधी मला वाटलं की बाबा रात्री पण पेशंट कुठले आहेत की बाबा ज्याला माझी गरज आहे तर मी टायमाचा भान न घेता रात्री येऊन पेशंट मी अटेंड करतो. उन्हाळ्यात फंक्शन्स खूप होतात, लग्न आणि कार्यक्रम खूप असतात, त्यामुळे पाण्याची आणि जेवणाची आणि आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली जात नाही. त्यामुळं आजपर्यंत जरा कावीळ आणि गॅस्ट्रोचे पेशंट जास्त होते. ह्याच्या पुढं पावसाळा जसा जसा जोर पकडेल तसं जसं डेंग्यू आणि टायफॉईडचे पेशंट्स आता वाढतील. त्यामुळे नागरिकांनी त्या व्यवस्थित आपले आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, कुठेही पाणी साठणं नाही, जिथे कुठे पाणी साठायचे चान्स असतील ते आत्ता स्वच्छ करून घ्यायचे. आपल्या घराच्या आजूबाजूला मोकळे टायर, एअर कूलर आपण ज्याला गरमी वापरत होतो त्यामधनं खाली करून त्याच्यामध्ये पूर्ण ड्राय करून ते सगळे आपण व्यवस्थित ठेवणे. आजूबाजूला टायर असतील किंवा
वाळलेल्या खोबऱ्याची खवटी असतील ते सगळे काढून घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवणे. जिथे कुठेही डास आणि डासाचा अंश तिथे कुठेही आपल्याला व्हायला नाही पाहिजे. प्रत्येक जबाबदारी ही मनपाची किंवा डॉक्टरांची नसते, स्वतःच्या घरची पण थोडीफार जबाबदारी असते. आपण पण थोडेफार जे हे छोटे छोटे जे थिंग्स आहेत, हे स्मॉल थिंग्स जे आपण करेक्शन केले तर आपल्याला आपल्या आरोग्यामध्ये प्लस आपल्या परिसराच्या आरोग्यामध्ये खूप मोठा फायदा होईल, हीच मी सांगू इच्छितो.